सोयाबीन रेट जानेवारीत सोयाबीनचा भाव वाढणार का? आजचा सोयाबीन भाव. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल शिवम कृषी टेक. कृषी मित्रांनो, आजचा आपला विषय हा प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास राहणार आहे. तुमच्या मनात एकच प्रश्न आहे ना, जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनचे भाव कसे राहतील किंवा वाढतील का, आणि आजचं नेमकं बाजारभाव काय आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आणि तज्ज्ञाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमचाच फायदा राहणार आहे. कृषी मित्रांनो, तुम्ही जर शिवम कृषी टेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर असेच आपण कृषीविषयक नवनवीन अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून देत असल्यामुळं आपण शिवम कृषी टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून आलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून माझे जेही नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर जरा वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी पाहूया सध्याची स्थिती. मित्रांनो, सध्याचा आढावा घेतला तर काय चित्र दिसते? देशातील प्रमुख बाजारामध्ये सोयाबीनचा सरासरी भाव 5,000 रुपयांच्या आसपास आहे. पण आनंदाची बातमी म्हणजे काही ठिकाणी प्रक्रिया प्लांट्स म्हणजे प्रोसेसिंग प्लांट्स यांचे भाव 5,200 ते 5,300 पर्यंत पोहोचले आहे. म्हणजे सोयाबीनचे दर हे आता हळूहळू वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे MSP मिनिमम सपोर्ट प्राइस याच्या दिशेने पुढे सरकत आहे. बाजारात सध्या सोयाबीनची आवक कमी झालेली आहे आणि हेच भाव वाढीसाठी एक सकारात्मक लक्षण आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जानेवारीतील भाव वाढीचा अंदाज. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. जानेवारीत भाव आणखी वाढतील का? कृषी तज्ज्ञाच्या मते उत्तर आहे होय, सुधारणा होऊ शकते. याची प्रमुख कारणे जर पाहायची झाली तर नंबर 1, उत्पादनातील घट. यावर्षी देशात सोयाबीनचं उत्पादन हे अपेक्षापेक्षाही कमी आलेलं आहे. नंबर 2, निर्यात मागणी. आपल्या नॉन GM सोयाबीन पेनला परदेशातून चांगली मागणी आहे. नंबर 3, शेतकऱ्यांचा संयम. अनेक शेतकऱ्यांनी माल राखून ठेवला आहे, त्यामुळे बाजारात शॉर्टेज निर्माण झाला आहे. आणि ह्याच कारणामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोयाबीनचे भाव हे हमी भावापेक्षा जास्त होण्याची किंवा हमी भावाचा जे टप्पा आहे ते ओलांडण्याची शक्यता ही जास्त दिसून येत आहे. आपल्या शिवम कृषी टेक तर्फे तुम्हाला शेतकऱ्यांसाठी एक सल्ला राहील, ते म्हणजे घाई गडबड करू नका. जर तुम्हाला अत्यंत पैशाची गरज असेल तर टप्प्याटप्प्याने, परंतु हमी भावापेक्षा कमी दरामध्ये सोयाबीन विकू नका. भाव वाढण्याची वाट पहा. 31 जानेवारीपर्यंत हमी भावाने विक्रीसाठी नोंदणी सुरू राहणार आहे. ती नक्की करून ठेवा, म्हणजे आयत्या वेळी तुमची धावपळ होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, थोडा संयम ठेवा. चांगले दिवस नक्की येतील. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा. लाईक करून आपल्या इतर शेतकरी बांधवांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करा. आणि हो, शेतीविषयक अशाच नवनवीन माहितीसाठी आणि उत्तम कृषी निविष्ठासाठी आपल्या शिवम कृषी टेक मंठालोणा रोड ढोकसाळ या दुकानाला नक्की भेट द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. राम राम.